श्री स्वामी समर्थ. एक नवीन अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा आली आहे. तुम्ही हा अनुभव वाचा किंवा ऐका. श्री स्वामी समर्थांची सत्य अनुभव कथा. भक्तांच्या जीवनातील खरी घटना. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांबद्दल हजारो भक्तांकडे अनोख्या आणि आश्चर्यजनक अनुभव कथा आहेत. त्यापैकी ही एक साध्या पण श्रद्धाळू भक्ताची, जिचं आयुष्य स्वामींच्या कृपेने पूर्णपणे बदललं. कथेची सुरुवात सोलापूर जवळच्या एका छोट्या गावात माधवी नावाची स्त्री राहत होती. तिचं लग्न कमी वयात झालं होतं, पण संसार फार सुखाचा नव्हता. पतीच्या नोकरीत स्थैर्य नव्हतं, घरात गरिबी आणि सतत भांडणं. तिचा मुलगा 8 वर्षाचा होता, पण सतत आजारीच. डॉक्टर, औषध, उपाय काहीच त्याला बरं करत नव्हतं. माधवी मनाने श्रद्धाळू होती, पण संकटांनी तिचं मन तुटलं होतं. एक दिवस तिने मनात म्हटलं, देवा, जर तू खरंच कुणी वर बसलेलं असेल तर मला मार्ग दाखव. स्वामींचा पहिला संकेत. त्या रात्री माधवीने एका भिक्षापटासारख्या व्यक्तीचं स्वप्न पाहिलं. ते हातात दंड, डोक्यावर भगवी टोपी आणि डोळ्यात कमालीची करुणा. त्यांनी फक्त 3 शब्द उच्चारले, भिवू नये कोणाला, स्वामी समर्थ. माधवी घाबरून उठली, पण मनात एक विचित्र शांतता होती. ते कोणी होते हे माहीत नव्हतं. दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी नातेवाईक आले आणि बोलता बोलता म्हणाले, या रविवारी आम्ही अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला जातोय, येणार का? माधवीला धक्का बसला, कारण तिच्या स्वप्नातील तेच नाव आठवलं. अक्कलकोटचा चमत्कार. रविवारी ती मुलाला घेऊन अक्कलकोटला गेली. तिथे वातावरण वेगळंच होतं, शांत, पवित्र आणि भक्तिभावाचं. ती समाधीजवळ गेली आणि मनापासून म्हटली, स्वामी, माझ्यावर दया करा, माझ्या मुलाला बरं करा, मी तुमची आहे. अचानक समाधीजवळील प्रसाद वाटणाऱ्या माणसाने तिला हाक मारली, ताई, हे मुलाला द्या आणि 3 दिवस फक्त स्वामींचं नाव जपा. माधवी चकित झाली, कारण त्या माणसाने तिला आधी पाहिलंही नव्हतं. त्याने तिला गुलकंदासारखे काही दिलं, कृपेचे अनुभव. त्या दिवसापासून तिने रोज रात्री ओम श्री स्वामी समर्थ हा जप केला. पहिल्याच रात्री तिचा मुलगा शांत झोपला. अनेक महिन्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा ताप उतरला. तिसऱ्या दिवशी तो अंगणात खेळायला लागला. डॉक्टरांनीही आश्चर्याने विचारले, काय ट्रीटमेंट केलं? माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामींचा दुसरा चमत्कार. याच काळात तिच्या पतीला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतरही मिळाली नव्हती, पण आज नियुक्तीपत्र सहज मिळालं. त्या दिवशी माधवीला पुन्हा स्वप्न आलं. स्वामींचा आवाज, विश्वास ठेव, सेवा आणि नाव जप सुरू ठेव, मी तुझ्यासोबत आहे. आजची अवस्था. आज माधवी आणि तिचं संपूर्ण कुटुंब समाधानी, सुखी आणि भक्तिमय आहे. दर गुरुवारी ती दीप लावते आणि जप करते. ती म्हणते, कधी वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या साध्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होईल. पण जेव्हा आपण मनापासून हाक मारतो, तेव्हा स्वामी दूर नसतात. या कथेचा संदेश. श्रद्धा हवी, संयम हवा आणि नामजप हवा. स्वामी म्हणतात, मी भक्तांच्या एका हाकेला धावून येतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.